बाबा यमाजीबाबांच्या मठात करायचे, आता तुम्ही करता. तुम्ही सांगता मामांच्या पुण्यतिथीला थोडा तरी पाऊस येतोच, तुम्ही म्हणता कीर्तन सांगितलं होतं मामांच्या पुण्यतिथीला थोडा तरी पाऊस येतोच. आपण एकदा कोरोनाच्या काळात गजानन महाराजाकडे प्रवचन केलं. हो केलं होतं, मी वाहतो ना. करोना होता मग काय करायचं, प्रवचनच करायचं. हो होतो, मी आलो होतो मी. बरोबर आहे, तुम्ही शेगाव संस्थांमध्ये होते मुक्कामी. बरोबर, कोरोनाच्या काळात. बरोबर, तेच आपली पुण्यतिथी. हो तिथंच केलं होतं मामांचं. बरोबर आहे. हो हो तिथं बसायचे. मामाचं काल्याच्या इथं बसायचे ना मामा असे. काल्याच्या दिवशीला कागद टाकून द्यायचे, खाली बसायचे. तिथं काट असायचे. काट असं जायचं, पलंग. हां मग मी तर खाली मध्ये लहाच्या दिवशी काही इथं कागदावर टाकायचं, अशी मान करायची. समजा लोक पहिले काला द्यायला मामाला येत होता, नंतर गोपाळपूरला. बापरे. त्याला विचारलं गोपाळपूरला काला करून येत आहे, मामा इथे निघून गेले तर. बरोबर आहे. निघून गेले तर हो अगोदर इकडे यायचे अगोदर लोक, मग गोपाळपूरला जायचे. गोपाळपूर निघून गेले तर मामासे. नंतर कुठे निघून गेले तर. बरोबर आहे. आता इतकं वजन होतं, वा इतकं वजन होतं. बापरे. असं थोडी अशी मान करायची समजा, जी बाबा. अशी मान करायची. हो काला टाकलं. तुम्हाला खूप सहवास मिळाला बाबा, नाही का? मामांच्या हाताखालीच होते तुम्ही. मामाने शिक्षक म्हणून घेतलं तुम्हाला ना? मामाने शिक्षक म्हणून घेतलं लगेच, संस्था सुटल्या लगेच. आमची परीक्षाही मामाने घेतली होती. बर. आगर करायला तर हां आगरकर. वा. तो काळ पूर्वीचा काळ आहे. हो मग मोठी मोठी माणसं होती. जी बाबा. शांताराम गुरुजी, भाऊसाहेब, फार मोठे माणसं. भाऊसाहेब पाहिले का तुम्ही? नाही पाहिलं. देवाची. नाही पाहिलं. 89ला गेले ना भाऊसाहेब, 88-89ला. 88-89ला गेले भाऊसाहेब. मी 98ला आलो बाबा, 10 वर्षांनी आलो. नथुबा म्हणजे लय सहवास मिळाला, पाहिलं ना, खूप खूप खूप. मधुकर बाबा म्हणलं. सगळे मग परत सगळेच. नथुसिंग बाबांचं एक खूप प्रेम मिळालं. नाही पुरे वेच गोष्ट आहे. गोष्ट आहे. लय मस्त, लय प्रेम करायचे. चांगले माणसं. खूप मोठी माणसं. तुम्ही कीर्तन केलं असेल ना कुठे मामांच्या पुढं, मामांच्या समोर कीर्तन केलं असेल ना तुम्ही? पुढं काय करण्याचा येऊन नाही. नाही पण तसं येऊन बसायचे. आम्ही पाठ चालायचा ना आपल्या हॉलमध्ये, कधी कधी पाठीमागून असे उभे राहायचे. तुमचा पाठ चालू असताना? आम्हाला काय माहिती उभे बर पुरं शांत पाहिजे. बर. तुमचा पाठ चालू असताना मागं उभं राहायचे, मग ऐकायचे थोडे, मागं ऐकायचे. थोडंसं ऐकायचे मग जायचे. बर. बापरे बापरे बाप. त्याला ते भजनाला मागून आणलं तर विद्यार्थी आवडत नव्हतं. जी बाबा. शिस्त फार कडक होता. भजनाला मागून आलेले विद्यार्थी आवडत हां होतं म्हणजे. हां. सगळे तयार असले पाहिजे. कीर्तनात सुद्धा त्यांच्या कीर्तनात जर कुणी उशिरा येऊन पुढं बसला तर मामाला आवडत नव्हतं म्हणतात. पकवाज सुद्धा जो पहिल्यांदा आहे तोच पकवाज आहे.
परत दुसरा बदलला तर चालत नव्हतं ते. साधा जरी असला आपला गावठी तरी त्यालाच ठेवायचं जो सुरुवातीला येतोच आहे ना बाबा. नंतर मोठ्यांनी संस्था केली. हो. नंतर इतके वर्ष चाललेली. मामांचं चरित्र लय दिव्य आहे बाबा. चरित्र लय गोड आहे मामांचं. तो निवूर गावकरांचा ग्रंथ आहे तो. दोन तीन लोकांची सगळी आहे 2-3 लोकांनी लिहिलं. लय गोड चरित्र आहे मामांचं. 1920 साली संस्था स्थापन झाली. 105 वर्ष झाली. हो किती 105. 24 आहे ना आता. हो 1920 मध्ये 100 100 वर्ष झाले. 2020ला इथे 100 वर्ष. 4 वर्ष आणखी जास्त. 4 वर्ष जास्त. 104 वर्ष. 1917 साली संस्था स्थापन झाली. 1917 साली स्थापन झाली ना संस्था बाबा. 1917 आणि 1919ला जोग महाराजांनी ध्येय ठेवला 2 वर्ष. 17 4 5 जवळजवळ 107 वर्ष झाले बाबा आता. 107 वर्ष. हो पांडुरंग बाबांनी मामांच्या कीर्तनात पखवाज वाजवला का? मग पांडुरंग बाबा राहायचे ना. भीमसिंग बाबा पांडुरंग बाबा. तुमचं काही चाल वगैरे म्हणण्याचा योग आलता का? मामांच्या कीर्तनात चाल वगैरे म्हणण्याचा योग आला? अमृत बाबा महाराज. गावाचे मोठे मोठे गाव आहेत. अमृत महाराज अमृत महाराज, खाशा बुवा, बागडे, खाशा बाबा आणि हिंदू गोपाळराव. गोपाळ बा. मारुती बाबांना पाहिलं तुम्ही? मारुती महाराज गुरव, लक्ष्मण महाराज जगतपुरीकर त्यांना पण नाही. फक्त मामानंच पाहिलं फक्त मामा फेसबुकमध्ये. बंकट स्वामी तर अगोदरच गेले होते. नथुसिंग बाबांनी पाहिलं होतं वाटतं सगळ्यांनाच. नथुसिंग बाबांनी लक्ष्मण बाबांना, मारुती बाबांना. मारुती बाबांची खूप सेवा केली म्हणतात नथुसिंग बाबांनी. मारुती बाबांचं चरित्र लिहिले नथुसिंग बाबांनीच. बंकट स्वामीने पाहिलं होतं नथुसिंग बाबांनी. मी विचारलं नथुसिंग बाबाने एकदा, तुम्ही स्वामीने पाहिलं का म्हणून. मला म्हणले पाहिलं बाबा, पण लहान होतं त्यावेळेस नथुसिंग बाबा. 5-6 वर्षाचे असते. लहान होते. मी विचारलं नथुसिंग बाबा पाहिलं का तुम्ही. पाहिलं म्हणते. मारुती म्हणजे पाहिलं. तुमचा त्यांचा सहवास खूप झाला असेल बाबा. नाही बा, लय भारी होते म्हणतात बाबा. लय मोठे होते म्हणतात. लय साधे राहायचे. तुम्हाला किती वर्ष सहवास लागला कदम माऊलींचा? असं खेडलेला गेले परत. तुकाराम बाबांना पाहिले बाबा तुम्ही? तुकाराम बाबा खेडलेकर. मोठा उत्सव झाला त्यावेळेला. 7-8 दिवस इथं 15 दिवस होते इथं संस्थेच आपल्या आळंदीला. मोठा उत्सव झाला त्यावेळेला. बर. 15 दिवसाचा उत्सव केला. हो त्यावेळेला तुकाराम बाबा होते. तुकाराम बाबा ना, माऊली बाबांना. तुकाराम बाबांचं आसन वर जायचं बाबा. असं सांगतात कुठे वगैरे काही तिथे कुठे आहे अजून. ती खोली तळघर दाखवतात अजून. तिथं बाबा बसायचे असे. तुम्ही त्यांना समाधी औषध पाहिलं असेल ना? समाधी अवस्थेमध्ये त्यांना पाहिलं असेल ना? समाधी लावलेली नाही पाहिले ते.
असं 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 भेटत असं बोलणं झालं, प्रत्यक्षात ध्यान लावताना नाही. त्या कोणाला जाऊ देत नाही. असं का? असं कशाला ते कोणाला जाऊ देत हां हां. आणि तुकाराम बाबांचे गुरु हरिकृष्ण बाबा होते, योगाचे गुरु, नाही. हो, असं कोणाला देवरगावचे. सांगतात. हां, तिथे गेले असाल ना भाऊ तुम्ही? देवरगावला गेले असाल, गेलो का? तिथे समाधी आहे हरिकृष्ण बाबांची. गौरीच्या कडेला खेळला आहे. हो. आता रघुनाथ महाराज आहेत तिथं.